नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। राज्यात मराठा ओबीसी वाद चांगलाच उफाळला असून जालन्यात मध्यरात्री झालेल्या गोंधळानंतर आता ओबीसी नेत्यांनी आता एल्गार पुकारलाय। त्यांचे 6 आंदोलन झाल्यावर आम्ही 1-2 आंदोलन करू नये का, असा सवाल करत आमच्या मंडपासमोर रॅलीने येऊन घोषणाबाजी होत असेल तर आम्ही काय बांगड्या भरल्या नाहीत, आम्ही जसाच तसे उत्तर देऊ, असा इशारा ओबीसी आरक्षण नेते लक्ष्मण हाके यांनी दिला। गुरुवारी मध्यरात्री जालन्यात वडीगोद्री व अंतरवाली सराटीच्या वेशीवर मराठा आणि ओबीसी आंदोलक आमने-सामने आले होते। यावेळी मध्यरात्री घोषणाबाजी करण्यात आल्याने परिसरात गोंधळाचे वातावरण होते। यानंतर पोलिसांचा मोठा फौजफाटा या भागात तैनात करण्यात आला आहे। दरम्यान ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी मनोज जरांगेंना पुन्हा एकदा घेरल्याचं दिसून आलं। ओबीसी नेते लक्ष्मण हाके म्हणाले, आम्ही वर्षभर झुंझडशाही बघतोय, कायदा सुव्यवस्थेचा मक्ता केवळ आम्हाला दिलाय आणि याने वाटेल ते बोलावे, वाटेल त्या शिव्या द्यावेत, आता ॲक्शन रिॲक्शन होणारच, असा हाकेंनी इशारा दिला। यावेळी एकनाथ शिंदे बुमरेला विचार धनगर ओबीसीच्या बाहेर आहे का, असा सवाल मनोज जरांगेंना केला। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय, आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओज, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।